जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अवतरणिका चतुर्थ स्कंदाची. स्वयंभू मन्यू कन्यका झाल्या विश्ववंशावलिका. प्रथमोध्याय चतुर्थ स्कंदी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश निवेदिला. चतुर्थोध्यायास वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्षवध. पंचमोध्यायी ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीते शिवाशी, ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्ष रक्षण, ते वर्णन. दशमोध्यायी स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध. एकादशोध्यायास कुबेर वरदान ध्रुवास विष्णुपदप्राप्ती. द्वादशाशी ध्रुववंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र जन्मला नष्टात्मा. राजा पृथूचे निर्माण. राज्याभिषेक. पंचदशी छान. पृथूशी स्तविती बंदीजन. षोडशोध्यायी पृथुकोप पृथ्वीकृतस्तुती. दशमोध्यायी कथाती पृथ्वीदोहन. अष्टादशोध्यायाप्रती 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन, ते 20व्यात निरूपण. प्रदेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोकगमन 23. महाराज पृथूचे. वंशविस्तार पृथूचा. प्रचेताशी बोध रुद्राचा. 24वा अध्याय त्याचा. पुरंजरोपाख्यान 25. पुरंजन गेला शिकारीशी. राणी क्रुद्ध झाली 26.
चंडवेग धावला लढाईशी 27 कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला अविज्ञात उपदेशे उद्धरला. कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे. प्रचेतास श्री विष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश परमपदप्राप्ती तयास. 31व्या अध्यायास अमृत कथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद भागवतामधील 4th स्कंदातील 23वा अध्याय. राजा पृथ्वीची तपश्चर्या आणि परलोकगमन. आपल्याला माहिती आहे, आपण ध्रुवचरित्र पाहिलं. ध्रुवाच्याच वंशामध्ये पुढे जे राजे झाले त्यामध्ये अंगराजा, त्यानंतर वेनराजा आणि वेनापासून उत्पन्न झालेला पृथुराजा. पृथुराजा हा भगवंताचाच अवतार आहे. पृथू आणि अर्चीदेवी या दोघांचाही जन्म असा अयोनिसंभव असा जन्म त्या ठिकाणी झाला आहे आणि त्यामधून निर्माण झालेले हे लक्ष्मी व्यंकटेशाचंच जोडी आहे. पृथुराजाने केलेलं जे काय कार्य आहे त्याचासुद्धा आपण सविस्तर असा विचार केला. श्रीमद भागवतामधला पृथुराजाच्या संबंधातील हा 9वा अध्याय आहे. राजा पृथ्वीची तपश्चर्या आणि परलोकगमन. मागच्या अध्यायात आपण पाहिलं, सनकादिक ऋषी हे स्वतःहून त्या ठिकाणी पृथुराजाच्या राजधानीमध्ये आले असताना राजाने सगळ्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर पृथुराजाला सनकादिक ऋषींनी केलेला उपदेश जो आहे तो सुद्धा आपण पाहिला. तत्पूर्वी पृथुराजाने आपल्या प्रजाजनांनाच देखील उपदेश केलेला आहे आणि मागच्या अध्यायामध्ये आपण शेवटी पाहिलं की या पृथुराजाला आणि अर्चीदेवीला 5 मुलं झाली. त्यांची नावं आपण पाहिली. विजिताश्व, धूम्रकेश, हर्यक्ष, द्रविण आणि वृकम अशी 5 मुलं होती. आणि सर्वार्थाने राजा हे जे नाव आहे ते राजाने सार्थक केलं, कारण पृथुराजाच्या वेळेस वेनाची पार्श्वभूमी होती. वेन हा दुष्ट होता, दुष्ट स्वभावाचा होता आणि अध्यात्माला विरोध करणारा असा होता आणि माझंच पूजन करा असा त्याचा आग्रह होता. आणि म्हणून वेनाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीने सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये लुप्त करून ठेवल्या होत्या. त्या काही लोकांना दिल्या नाहीत आणि त्यामुळे प्रजा अत्यंत पिडलेली होती. खायला अन्न नाही, कुठेही काही पाऊससुद्धा नाही, अशी परिस्थिती असताना पृथुराजाचं जे कार्य आहे ते कार्य फार महत्त्वाचं आहे. अनेक प्रकारची नगरे त्यांनी वसवली. वाड्या, वस्ती, शहरं जी होती त्या काळातली तीसुद्धा त्यांनी वसवलेली आहेत. पृथ्वीपासून मिळालेलं, जसं पृथ्वी ही गोमातेचं रूप धारण करून आहे म्हणून गोमातेच्या ठिकाणी ज्या 3 गोष्टी असतात, गोमातेचं वासरू आहे, गोमाता आहे आणि तिचं पालनपोषण त्या वासराचं करण्यासाठी गोमाता देत असलेली दूध जे आहे ते महत्त्वाचं. म्हणजे दुधामुळे ते दोहन केलं, ते दूध त्या वासराला मिळालं पाहिजे ही इच्छा पृथुराजाची या गोमातेने म्हणजे पृथ्वीने पूर्ण केली. तो खूप सविस्तर भाग असा आपण पाहिला. कोणी वासराचं रूप घेतलं आणि कोणी ते दूध त्या गाईपासून म्हणजे पृथ्वीपासून प्राशन केलं, हा सविस्तर भाग आपण पाहिला. त्यामध्ये प्रल्हादाचं पण रूप आलेलं आहे. प्रल्हादसुद्धा दैत्यांचा राजा आणि दैत्यांचा प्रतिनिधी म्हणून प्रल्हादाला त्या ठिकाणी पुढे केलं आणि प्रल्हादाने त्या गोरूपाच्या जवळ जाऊन वासरूच्या रूपाने प्रल्हादाने अनेक गोष्टी मिळवलेल्या आहेत. आता पृथुराजाचा स्वभाव कसा होता हे सुद्धा आपण मागच्या अध्यायात पाहिलं. आता पृथुराजाची तपश्चर्या जी आहे आणि त्याने परलोकगमन कशा प्रकारे केलं हे या अध्यायामध्ये आपल्याला पाहायचं आहे. मैत्रेय ऋषी सांगत आहेत, विदुरांना सांगत आहेत, दृष्टात्मानं प्रवयसम एकदा वैन्यम आत्मवान आत्मना वर्धिता शेषस स्वानुसर्ग प्रजापती जगतस्थुश्चापि वृत्तिदो धर्मवृत्सां निष्पादिते ईश्वरादेशो यदर्थम इह जज्ञिवान आत्मजेष्वात्मजां न्यस्य विरहात् रुदतीम इव प्रजासु विमनस्वेकं सदारोगात तपोवनम. महामनस्वी अशा प्रजापती पृथूने स्वतः अन्न वगैरे निर्माण केलं, ते पृथ्वीपासून मिळवलं. नगरे, गावे हे सगळी बसवली आणि साधुजनांच्यासाठी उचित अशा
धर्माचे पालन करण्याची व्यवस्था निर्माण केली. आता पृथ्वीराजाला जाणवू लागलं की आता आपला हा जन्म आहे तो आता सार्थक केला पाहिजे. या 4थ्या स्कंदामध्ये आपण पाहिलं की 4ही पुरुषार्थाची प्राप्ती आणि मग नंतर मोक्षाची प्राप्ती ही कशी मिळाली त्याची उदाहरणं यामध्ये दिलेली आहेत. त्याप्रमाणे आता आपण वृद्ध झालो आहोत. धर्म, अर्थ आणि काम हे तिन्ही पुरुषार्थ जे आहेत हे प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीमध्ये महत्त्वाचे आहेत. आणि आता वैयक्तिकद्वारे जर विचार केला तर आता आपल्याला मोक्षासाठी प्रयत्न केला पाहिजे हे पृथ्वीराजाच्या मनामध्ये आलं. आता मागच्या एका अध्यायामध्ये आपण पाहिलं की पृथ्वीराजाने या पृथ्वीला स्वतःची कन्या म्हणून तिचा स्वीकार केला होता. आता जेव्हा बाप शेवटची घटिका मोजत असतो, परलोकगमनाची बापाची वेळ येते, तेव्हा बाप सगळ्या मुलांना जसा बोलवतो आणि तो सांगतो की आता आपल्या मुलीचा सांभाळ तुम्हाला आता करायचा आहे, आपल्या मुलांना सांगतो. तसं या ठिकाणी आपल्या मुलांवर सगळा भार सोपवला. प्रजासु विमनस्वेकम सदा दारोगात तपोवनम. आणि मग पृथ्वीराजा आपल्या पत्नीबरोबर एकटाच उपवनाकडे गेला, तपोवनाकडे गेला. म्हणजे वानप्रस्थ स्वीकारलं आणि तो कठोर अशा तपश्चर्येकडे गेला. आता कठोर तपश्चर्या जी आहे जशी आपण पूर्वी पाहिलेली आहे त्याप्रमाणे ध्रुवाच्यासारखं कंदमूल फलाहार हा शुष्कपर्णाशन क्वचित अंभक्षः कतिचित पक्षान वायुभक्षस्ततः परम. ग्रीष्मे पंचतपा वीरो वर्षाश्वासार षण्मुनी आकंठमग्न शिशिरे उदके थंडिले शया. श्रीमद्भागवतातल्या श्लोकांचं अधूनमधून आपल्याला श्रवण घडावं या निमित्ताने पुन्हा पुन्हा काही श्लोक जे आहेत ते मी वाचत असतो. त्यामुळे आपले कर्ण पवित्र होतात आणि जशी इंद्रिय पवित्र होतील तसं तसं मन शुद्ध होऊ लागतं. काही दिवस पृथ्वीराजाने कंदमुळे खाऊन घालवली, काही काळ वाळलेली पाने खाल्ली जसं ध्रुवाने केलं त्याचप्रमाणे, आणि काही काळ काही पंधरवडे फक्त पाण्यावरच ते राहिले. आत्ताच काही दिवसापूर्वी आमच्या यादव स्वामींचं चरित्र जे आहे त्याचं श्रवण घडलं. यादव स्वामींना त्या ठिकाणी निंबोडीच्या मारुतीरायांनी मुद्दाम लीला म्हणून गावकऱ्यांना स्वप्नामध्ये सांगितलं की या मुलाला इथून गावातून हाकलून द्या, त्याला कोणीही भिक्षा देऊ नका, असा दृष्टांत गावातील सगळ्या लोकांना झाला. आणि त्याप्रमाणे हा 8-9 वर्षाचा यादव जे नारदावतारी होते आणि कोया मठाचे संस्थापक होते त्यांना अन्न पाणीसुद्धा त्या गावातून मिळेनासं झालं. तेव्हा आपला गुन्हा काय हे लक्षात आलं नाही आणि यादवांनी मग बाजूला कुठेतरी जंगलामध्ये राहायचं आणि फक्त पाणी भक्षण केलेलं आहे. रोज भूक लागली तरी पाणी प्यायचं, तहान लागली तरी पाणी प्यायचं. ते सीना नदीचं, जी सीना नदी आज आपण श्रमहरणी असं म्हणतो, श्रमहरणी तटाके स्वामी कल्याण राजा, परमदीन दयाळू नांदतो स्वामी माझा, असं कल्याण स्वामींचं वर्णन आहे. त्या श्रमहरणी नदीचं पाणी यादव जसे पिऊन राहिले तसं या ठिकाणी कंदमुळे खाऊन आणि मग शेवटी 15 दिवस जवळपास पाण्यावरच ते राहिले आणि नंतर केवळ वायुभक्षण केलं. अंभक्षः क्वचित पक्षान वायुभक्षस्ततः परम. आता त्यानंतर जे तप होतं त्यामध्ये पंचाग्नीचं सेवन केलं. आता पंचाग्नी जो विषय आहे तो बऱ्याच ठिकाणी आहे. शुक्राचार्याने सुद्धा पंचाग्नी साधना केलेली आहे. विष्णू पुराणामध्ये याचा उल्लेख खूप चांगला आहे आणि विष्णू पुराण हे टी व्हीवरचं एक सिरियलसुद्धा होतं, त्यामध्ये सुद्धा आपण हे पाहिलं असेल लक्ष देऊन, तर पंचाग्नी साधना जे आहे ते त्याने दिलेलं आहे. पंचाग्नीच्यामध्ये जे 5 आहेत ते सूर्य, पर्जन्य, संसार, पुरुष आणि स्त्री. आता त्याची साधना, त्याचं तप, सूर्याचं तप कसं की ऊन खूप वाढलं की लगेच आपण छत्री घेऊन जातो, पण ज्यांना तपश्चर्या करायची आहे ते कितीही सूर्याचा ताप असो ते डोक्यावर काहीही न घेता पूर्णपणे त्या उन्हाचं सहन करतात. तितिक्षा हा जो गुण साधकासाठी आहे त्याची परीक्षा म्हणून सूर्याचं तेज जे आहे ते सगळं ते ग्रहण करतात, हे सुद्धा तप आहे या पंचाग्नी साधनामध्ये. नंतर दुसरा विषय आहे पर्जन्य. पाऊस पडेल, छत्री घेऊन जा, आपण मुलांना सांगतो, आपण स्वतः घेऊन जातो, पण जी तपश्चर्या आहे त्यांना पर्जन्य ही सुद्धा पंचाग्नी साधना केली, जी ध्रुवाने केली होती.
नंतर संसारामध्ये आपण पाहतो की एका घटकेला सुख आहे, एका घटकेला दुःख आहे, आणि असं द्वंद्व असतानासुद्धा जो विचलित होत नाही, साधनेपासून दूर जात नाही, आपली साधना तेवढ्याच निष्ठेने करतो, ते सुद्धा त्याच्यासाठी तप आहे. त्यानंतर पुरुष ही सुद्धा एक साधना आहे. पुरुष म्हणजे पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आणि या चौघांच्यामध्ये धर्म, अर्थ आणि काम यानंतर स्वर्गसुद्धा त्यामध्ये दिलेला आहे, आणि मग मोक्ष. म्हणजे ज्यांनी धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थाची साधना केली, ते मिळवलं, त्यांना कमीत कमी स्वर्गामध्ये तरी स्थान मिळेल अशी व्यवस्था आहे. आणि स्वर्गामध्ये स्थान मिळाल्यानंतर कमावलेल्या पुण्यामुळे ते हळूहळू कमी होत जातं, आणि मग पुन्हा ते नरदेहाला जन्म घेतात. पण त्यानंतर ते मोक्षाची व्यवस्था आहे. तसं या ठिकाणी पंचाग्नी साधनेमध्ये पर्जन्य आहे, नंतर संसार आहे, मग पुरुष आहे, आणि मग शेवटी स्त्री आहे. त्यामध्ये आता अजून एक या ठिकाणी जे दिलेलं आहे, शीत उष्ण म्हणजे हे जे द्वंद्व आहेत, हे सहन करणं हे सुद्धा एक तप आहे. तसंच वाणी आणि मनाचा संयम हे सुद्धा तप आहे. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं, श्रीकृष्णाची आराधना, त्या भगवंताचं दर्शन होण्यासाठी जे जे मला करता येईल ते सगळं पृथ्वीराजाने केलं, आणि उत्तम प्रकारे तप केलेलं आहे. त्याचे तप जे आहे ते क्रमाक्रमाने वाढत गेले, आणि त्या तपाचा परिणाम काय झाला तर कर्म मल नाहीसा झाला. प्राणायामे सन्निरुद्ध षडवर्ग छिन्न बंधन. षडवर्गाचं प्राण, मन, इंद्रिय यांना ताब्यात आणल्यामुळे वासनाजनित जे बंधन होतं, वासनेचं जे बंधन होतं, ते सुद्धा तुटून केलं. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्यामुळे आता वासनाच नाही तर पुढच्या जन्माची पुन्हा व्यवस्थाच नाही, म्हणजेच पूर्णपणे मोक्ष याची देही याची डोळा पृथ्वीराजांना प्राप्त झाला. भगवान सनत कुमारांनी त्यांना जो उपदेश केला होता अध्यात्मयोगाचा आणि जे शिक्षण दिलं होतं, त्याप्रमाणे पृथ्वीराजाने श्रीहरींची आराधना सुरू केली. सनत कुमारो भगवान यदा आध्यात्मिकं परम योगम ते नैव पुरुषं भजत पुरुष सर्वहा. आणि मग भगवतपरायण होऊन श्रद्धापूर्वक सदाचरणाने साधना केल्यामुळे परब्रह्म परमात्म्यामध्ये पृथ्वीराजाच्या ठिकाणी एक अनन्य अशी भक्ती निर्माण झाली. आता जे भक्ती जी आहे तिच्याबद्दल आपण या श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्येच आपण पाहिलं की भक्ती ही तरुण होती, आणि तिचे पुत्र ज्ञान आणि वैराग्य हे वृद्ध होते. आणि अशा या तिघांची भेट नारदांची झाली, आणि नारदाने त्या भक्तीला आश्वासन दिलं होतं की मी तुझी काय म्हणतात त्याला स्थापना या प्रत्येकाच्या हृदयामध्ये करेन, आणि भक्तीचा उदय मी प्रत्येकाच्या जीवाच्या ठिकाणी करेन, आणि त्यावेळेस हे ज्ञान आणि वैराग्य हे तुझे जे पुत्र आहेत ते पुन्हा त्यांचं पुनरुज्जीवन होईल, पुन्हा ते तरुण होतील. तसं या उपासनेने पृथ्वीराजाचं अंतःकरण शुद्ध झालं, सात्विक झालं. निरंतर भगवंत चिंतनाच्या प्रभावाने काय प्राप्त होतं तर भगवंताबद्दलची अनन्य भक्ती प्राप्त होते. आणि जशी जशी भक्ती ही उच्चतम होत जाते तसं तसं संसाराबद्दलचं वैराग्य आणि संसाराबद्दलचं ज्ञान वैराग्य हे जे आहे ते प्राप्त होत जातं. आणि त्या ज्ञानाच्या द्वारे कुठल्याही आत्तापर्यंत ज्या अडचणी होत्या, जीवाच्या उपाधिभूत पंचकोश जे आहेत, प्राणमय, अन्नमय, विज्ञानमय, आनंदमय हे जे कोश आहेत, या कोशांनासुद्धा नष्ट केलं गेलं. आता याचा परिणाम काय होईल तर देहात्मबुद्धीची निवृत्ती. देहालाच आत्मा जो समजत होतो देहात्म, आणि ते नसून देह हा नश्वर आहे हे आता पक्क झालं, आणि परमात्म्याच्या स्वरूपाची अनुभूती. जेव्हा देह हा नश्वर आहे जेव्हा समजलं तर देहामध्ये असणारा जो देही नित्यम अवध्योयम, त्या देहीला प्राप्त करण्याची व्यवस्था पृथ्वीराजाच्या ठिकाणी झाली. आणि नंतर जेव्हा पृथ्वीराजाचा अंतकाळ जवळ आला, इथे श्लोक दिला, एवं स वीरप्रवरः संजोद्यात्मानं आत्मनि ब्रह्मभूतो दृढं काले तत्याज स्वं कलेवरम. अंतकाळ जवळ आला तेव्हा वीरवर पृथ्वीने आपले चित्त परमात्म्यांमध्ये स्थिर केले, आणि ब्रह्मभावात तो स्थिर झाला, आणि हळूहळू आपल्या शरीराचा त्याग केला. आता आपण जेव्हा इतर संतांचे चरित्र वाचतो तेव्हा
जसं आत्ताच जे माझं वाचन झालं ते यादव स्वामींच्या ह्याच्यामध्ये, यादव स्वामींनी कसा देहत्याग केला हे त्यांना रामाने येऊन शिकवलं. रामाने दृष्टांत देऊन त्यांच्याकडून हे करून घेतलं. तसंच आता या सोमवारी ज्या महापुरुषाची 200वी पुण्यतिथी आहे त्या अच्युताश्रम स्वामी यांनासुद्धा भगवान शंकरांनी सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये, त्यांचं जे मूळ गाव आहे गोंदी गोविंदपूर या ठिकाणी, भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांना पूर्ण योग शिकवला आणि त्या योगाच्या मदतीने त्यांनी स्वतः सदैव त्या ठिकाणी समाधी घेतली आहे. तर आता याचं जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया इथे एका श्लोकामध्ये सांगितलेली आहे की टाचाने गुदद्वार दाबून आतल्या प्राणवायूला हळूहळू मूलाधारापासून वर आणत आणत मग नाभी आहे, मग हृदय आहे, वक्षस्थळ आहे, कंठ आहे, असं नेत एक एक चक्राचं भेदन करत मस्तकात असणाऱ्या आज्ञाचक्र 2 भुवांच्या मध्ये आणि त्याही वर असणारं सहस्रार चक्र जे आहे तिथपर्यंत येऊन त्यांनी स्थिर केलं आणि नंतर क्रमशः ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर केलं. तसंच मनाला इंद्रियामध्ये, इंद्रियांना कारणरूप तन्मात्रामध्ये, तन्मात्रांना अहंकारामध्ये लीन केलं आणि अहंकाराला महत्त्वामध्ये लीन केलं. आता या गोष्टी कशा घडल्या तर जसं एखादा घट आहे, नेहमीचं उदाहरण आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आहे, अनेक संतांच्या ग्रंथामध्ये उदाहरण आहे, घटाकाश, मठाकाश आणि महदाकाश. घट आहे म्हणजे एखादं सुगडं आहे तर त्या सुगड्यामधलं जो आकाश आहे, जे पोकळी आहे, ते सुद्धा एक तत्व आहे. घट जेव्हा फुटतो तेव्हा ती आतली पोकळी ही बाहेरच्या पोकळीशी एकरूप होते, म्हणजे घटाकाश नंतर मठाकाश. आता मठाच्या भिंती जेव्हा पडतात तेव्हा त्या मठामध्ये असणारं जे आकाश आहे ते बाह्य आकाशामध्ये लीन होतं, त्याला महदाकाश म्हणतो. असं होतं सगळं शुद्ध परब्रह्माच्या स्वरूपामध्ये स्थिर होऊन जातं. अशी ही प्रक्रिया घेऊन पृथ्वीराजाने आपला देह त्याग केलेला आहे. अर्ची नाम महाराजने तत्पत्न्यू अनुगता वनम, अर्ची नावाची त्यांची राणी जी होती, अनुगता वनम, अनुगता म्हणजे पृथ्वीराजा जसा वनामध्ये गेला तसा तिने अनुगमन केलं, त्याच्याबरोबर ती सुद्धा वनामध्ये गेली, कारण ही लक्ष्मी आणि विष्णूची जोडी आहे आणि त्यामुळे अर्ची नाम महाराजनी. आणि मग सुकुमारी यदाहरा स यत्पदभ्याम स्पर्शनम भुवः, या ठिकाणी लिहिलं आहे. ती अर्ची राणी ही इतकी नाजूक होती की जमिनीला स्पर्श करूनसुद्धा ती स्पर्श करण्या इतकीसुद्धा ती करतसुद्धा नव्हती, वरच्यावरच चालत होती. आता हे कसं आहे याबद्दल विज्ञानामध्ये विचारलं आपल्या लक्षात येते. चंद्रावर जसं चालतात त्या चंद्रावरचं चालणं जे आहे, जे गुरुत्वाकर्षण 1/6 आहे पृथ्वीपेक्षा, म्हणजे जवळपास उड्या मारतच चालल्यासारखं आहे, तसं या अर्ची राणीचा स्पर्श भूमीलासुद्धा होत नव्हता. आपण म्हणतो सकाळी उठल्याबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये, आणि मग नंतर समुद्र वसने देवी पर्वतस्तन म्हणते विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व, पादस्पर्श मी करत आहे म्हणून त्या पृथ्वीची आपण क्षमा मागतो, जी पृथ्वी या पृथ्वीराजाची मुलगीच होती. अशा प्रकारे तिनेसुद्धा आपल्या पतीची म्हणजे या पृथ्वीराजाची सेवा केली. पतीचे व्रत जे आहेत, नियम जे आहेत, त्याचं पालन करत करत तिने खूप सेवा केली आणि एवढे कष्ट होत असूनसुद्धा ती आपल्या पतीच्या सेवेमध्ये कुठेही कमी पडले नाही. आता आपल्या पतीचा देह निष्प्राण झालेला आहे हे तिने पाहिलं आणि विलाप केला. आता काय विलाप केला, जो ती लक्ष्मी आहे आणि हे जे प्रत्यक्ष विष्णू आहेत, मग त्यांनासुद्धा विलाप का करावा लागतो, त्याच्याबद्दल खूप छान सांगितलं. मी नेहमीच ते उदाहरण सांगत असतो आणि ते पुट्टपूर्तीचे सत्यसाई बाबा जे सांगत होते की संतांनासुद्धा दुःख असतं, संतांनासुद्धा सुखाचे अनुभव असतं, दुःखाचे अनुभव असतं, पण सुखाचा अनुभव ते क्षणासाठी घेतात, दुःखाचा अनुभव क्षणासाठी घेतात, पण ते दुःख पुन्हा चघळत बसत नाही आणि त्या सुखाच्या आनंदात नेहमी चिंतन करत नाहीत. असं ते सुख आणि दुःखाकडे एकाच भावनेने पाहतात. मग हिने काय केलं असेल, आपल्या पतीचा जो देह होता निष्प्राण झालेला, त्या देहाची अंत्यक्रिया तिने केली. त्यासाठी नदीमध्ये स्नान केलं, एका पर्वताच्या शिखरावर चिता रचली आणि त्यांना अग्नी दिलेला आहे. देवतांनाही वंदन केलं आणि पतिदेवाच्या चरणाचे ध्यान करीत या मातेने सुद्धा अग्नीमध्ये प्रवेश केला.
श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांचं जे चरित्र आहे, आमचे स्वर्गीय अण्णा मधुकरराव गोसावी अंबडचे यांनी जे लिहिलेलं आहे, त्यामध्ये फाल्गुन अमावस्येचा एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्दशीला श्रेष्ठाने देह ठेवला आणि ती वार्ता जेव्हा जांबेला कळाली तेव्हा त्यांच्या पत्नी या पार्वतीबाई आपल्या एका मुलाला घेऊन तिथे आल्या आणि त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा पतिदेवांना नमस्कार करीत असताना त्यांच्या चरणीस आपला देह ठेवला. तसंच या ठिकाणी पतिदेवांच्या चरणाचे ध्यान करत या सतीने अग्नीमध्ये प्रवेश केला. तुष्टुर वरदा देवैर देवपत्न्या सहस्रशः. आता हे पाहिल्यानंतर तिने सहगमन केलेलं आहे पाहून स्वर्गातील हजारो वरदायिनी देवींनी आपल्या पतीसह तिची स्तुती केली. त्या सगळ्या देवी म्हणायला लागल्या, अहो इहम वधुर्धन्या याचैव भुभुजां पतिं सर्वात्मना पतिं भेजे यज्ञेशम श्रीर वधूर इव. ही किती श्रेष्ठ अशी ही पतीची सेवा हिने केलेली आहे की लक्ष्मी यज्ञेश्वर भगवान विष्णूची तिने सेवा केली आहे आणि आपल्या पतीबरोबरच ही सुद्धा त्याच मार्गाला गेलेली आहे. या लोकी ज्यांचं आयुष्य थोडंसं राहिलेलं आहे आणि तरीसुद्धा जे लोक भगवंताचे परमपद प्राप्त करण्याच्या इच्छेने तळमळत असतात, आराधना करतात, साधना करतात, तप करतात, अनुष्ठान करतात, पण ते परमपद प्राप्त करून घेतात, अशा संत महात्म्यांना या जगामध्ये कोणत्या गोष्टी दुर्मिळ आहेत? कोणत्याच गोष्टी दुर्मिळ नाहीत. पण याविरुद्ध महत्प्रयासाने नरदेह प्राप्त झाला आहे आणि भूलोकी ह्या नरदेहाची प्राप्ती झाली तर त्याचा उपयोग मोक्षाच्या प्राप्तीसाठी करून घेण्याच्या ऐवजी जे लोक या ठिकाणी विषयामध्येच आनंद मानतात ते एक प्रकारे आत्मघातकीच आहेत असं या ठिकाणी शब्द दिला. सवंचितो बतात्मदृक् कृच्छ्रेण महता भुवी लब्धापवर्गम मानुष्यम विषयेषु विसज्जते. तो आत्मघातीच आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तया मूर्खाचे अवलोकन कदापि न करावे, असा जो प्रपंची बनलेला आहे त्याचा. आणि आता मैत्रेय ऋषी या ठिकाणी सांगतात की ज्या परमधामाला आपला पती गेलेला आहे, पृथू गेला आहे, त्याच परमधामाला या आरती देवीने सुद्धा प्राप्त करून घेतलेला आहे. मैत्रेय आपल्याला सांगतात, इत्थंभूतानुभावो सौ पृथुः स भगवत्तमः कीर्तितं तस्य चरितं उद्दामचरितस्य ते. परमभागवत पृथू अशाच प्रकारचे प्रभावशाली होते. त्यांचे जे चरित्र आहे ते अत्यंत श्रेष्ठ आहे आणि ते चरित्र पूर्णपणे मी तुझ्यासमोर मांडलेलं आहे असं मैत्रेय विदुरांना सांगतात. आता ते सांगता, य इदं समहत् पुण्यं श्रद्धया वहितः पठेत श्रावच्छेत शृणुयात् वापी सपृथोः पदवीं यात. म्हणजे हे जे पृथ्वीराजाचं चरित्र आहे, जो श्रद्धापूर्वक एकाग्र चित्ताने वाचतो, ऐकतो आणि ऐकवितो, तिन्ही गोष्टी आहेत. जो वाचतो म्हणजे वाचणारा, ऐकतो किंवा दुसऱ्याने सांगितलं तर तो ऐकतो आणि दुसऱ्याला ऐकवितो, त्यालासुद्धा महाराज पृथूंचे पद प्राप्त होते. आता इतक्या सहजपणे जर मोक्षाची प्राप्ती होत असेल तर मग प्रत्येकाला मोक्षाची प्राप्ती का होत नाही, हा जो प्रश्न आहे याचं उत्तरसुद्धा पद्मपुराणामध्ये श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये दिलं आहे की त्या प्रेतयोनीमध्ये गेलेल्या धुंदुकारीला एकदाच श्रवण केल्याने जर मुक्ती प्राप्त झाली तर मग इथे एवढे सगळे लोक आहेत, मग अनेक विमानं का नाही आली, याचं उत्तर जेव्हा त्या ठिकाणी देवतांनी या गोकर्णांना दिलं की त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा भागवत सप्ताह करावा लागला आणि त्या भागवत सप्ताहामध्ये गावातला प्रत्येकजण तरुण गेलेला आहे. म्हणून सकामभावाने जो अनुष्ठान करतो, एखादी मनामध्ये इच्छा ठेवून जर आपण एखादं व्रत केलं, तप केलं, आत्ताच आपला अधिक महिना झाला, अनेक व्रत अनेकांनी केले असतील तर ती करत असताना जे ब्राह्मण आहेत त्यांना ब्रह्मतेज प्राप्त होते, क्षत्रिय जे आहेत त्यांना पृथ्वी प्राप्त होते. क्षत्रियाचं काय की धनसंचय आहे आणि त्याचं संरक्षण आहे आणि संरक्षण करण्यासाठी क्षत्रियाला म्हणजे राजाला आपल्या राज्याचा विस्तार करायचा असतो. म्हणून त्याच्यासाठी महत्त्वाचं काय तर क्षत्रियाला पृथ्वीपती होतो, म्हणजे पृथ्वीवर त्याचं साम्राज्य होतं. जे वैश्य आहेत, व्यापारामध्ये जे आहेत ते सुद्धा आपापल्या त्या भागामध्ये श्रेष्ठ असं पद प्राप्त करतात आणि जे शूद्र आहेत
त्यांनासुद्धा संतत्व प्राप्त होतं या एका चरित्राच्या श्रवणाने, वाचनाने, ऐकण्याने आणि ऐकविण्याने. मग म्हणतात, स्त्रीकृत्व इदमाकर्ण्य नरो नार्यथ वा धृता सुप्रजतमो निर्धनो धनवत्तमः. आता हे सगळं जसं आपण काय म्हणतात त्याला, आपण ग्रंथाच्या शेवटी जसं असतं त्याप्रमाणे या ग्रंथाच्या वाचनाने काय प्राप्त होतं तसं या ठिकाणी दिलेलं आहे की हे चरित्र आदराने 3 वेळा ऐकतो. तो संतानहीन असेल तर त्याला पुत्रप्राप्ती होते, धनहीन असेल तर महाधनाची प्राप्ती होते, कीर्ती ज्याला पाहिजे असेल त्याला यशस्वी होतो, आणि जो मूर्ख असेल तो पंडित होतो. आणि हे चरित्र मनुष्य मात्राचे कल्याण करणारे आहे, त्याचा अमंगल दूर करणारे आहे. आणि मग या ठिकाणी दिले, धन्यम यशस्य मायुष्यम स्वार्यम कलिमलापहम धर्मार्थ काम मोक्षाणाम सम्यक सिद्धिम अभिप्सुभी. आता एखादा राजा असेल, या ठिकाणी जसं दिले, विजयाभिमुखो राजा श्रुत्वेतत् अभियातियान बलिम तस्मै हरत्यग्रे राजानः पृथ्वे यथा. जो राजा आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी म्हणजे चढाई करण्यासाठी आपलं सैन्य घेऊन प्रस्थान करत असेल, त्यावेळेस त्याने जर हे चरित्र ऐकलं तर तो ज्याच्यावर स्वारी करेल त्यामध्ये त्याला यश प्राप्त होईल. आणि जसं पृथ्वीराजाला अनेक राजे येऊन भेटत होते, पृथ्वीराजाचं अभिनंदन करत होते, त्याच्या पाया पडत होते, आशीर्वाद घेत होते आणि त्याला अनेक प्रकारचे नजराणे जसे देत होते, त्याच पद्धतीने असा जो करेल म्हणजे या चरित्राचं स्मरण करेल त्यालासुद्धा इतर लोक येऊन अनेक प्रकारचे नजराणे देतील. आता याचा अर्थ हा जा आध्यात्मिक झाला. आता आपल्या दृष्टीने आपण विचार केला तर आता राजा म्हणजे काय, जसं आपण एक नेमून दिलेलं आपलं काम आहे, कार्यालयात जाणं, तिथे दिवसभर काम करणं, जे काम आपल्याला दिलेलं आहे ते आपण पूर्ण करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आपण जेवढं प्रामाणिकपणे करू, ते कर्तव्य जेवढे भगवंताची सेवा असं समजून आपण जेव्हा करू तेव्हा आपल्याला यश, कीर्ती, प्रताप प्राप्त होईल. कारण ते आपण त्या भावनेने करतो आहे, कारण हे माझं नाही पण हे भगवंताने सांगितलेलं कार्य माझ्याकडून होत आहे अशा विचाराने केलं तर त्याला यश प्राप्त होईल. म्हणून मनुष्याने अन्य आसक्ती सोडून भगवंतासाठी विशुद्ध भाव ठेवून हे पृथ्वीचे चरित्र ऐकवावे आणि वाचावे. तिन्ही गोष्टी ऐकवावे आणि वाचावे. मग म्हणतात, विदुरा, भगवंताचे महात्म्य प्रगट करणारं हे चरित्र मी आपणास सांगितलेलं आहे आणि याच्यावर निष्ठा ठेवणारा माणसाला पृथ्वीसारखी अनन्य अशी गती प्राप्त होती, परमधामाला तो जाईल. जो पुरुष या पृथ्वीच्या चरित्राचे अनुदिनम इदम आदरेण शृण्वन्, अनुदिन अनुतापे, अनुदिनम म्हणजे रोज निष्ठापूर्वक कुठेही ब्रेक न घेता आदरपूर्वक भाव ठेवून, नंतर शृण्वन् म्हणजे श्रवण करतो, पृथ्वीचरितम पृथयन विमुक्त संगः, किंवा ते श्रवण करतो किंवा त्याचे कीर्तन करतो, त्याला संसार सागर पार करण्यासाठी नावेप्रमाणे हे सगळं श्रवण घडणार आहे आणि त्याला या भगवंताविषयीची अनन्य प्रेम त्याच्या मनामध्ये निर्माण होतं. सच निपुणाम लभते रतिम मनुष्य. रती म्हणजे प्रेम निर्माण होतं त्या मनुष्याला. काय निपुणाम लभते, निपुण अशी भक्ती त्याला प्राप्त होते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. याप्रमाणे हा 39 श्लोक असणारा 23वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंधे 23वाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढच्या अध्यायांमध्ये या पृथ्वीराजाची वंशपरंपरा आणि प्रचेतांना भगवान रुद्रांचा उपदेश आणि मग पुढचे जे आहे ते मला वाटतं पुरंजनाचं आख्यानाचं आहे. याच्यानंतर पुरंजन, अभिज्ञातोपदेश, ते सगळं पुढच्या अध्यायांमध्ये आहे. ते आपण आता पुढच्या वेळेस पाहू. उद्या काही वर्ग होणार नाही, उद्या काही कारणाने. उद्या शनिवार आहे, श्रावण महिन्याचा शनिवार आहे. सज्जनगडच्या समर्थ सेवा मंडळ आणि आमचे शामराव काका साखरे यांच्या आदेशाप्रमाणे मागील 15-16 वर्षापासून श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शनिवारी हनुमंताची उपासना वेगवेगळ्या मंदिरामध्ये होत असते. तर ती उपासना उद्यासुद्धा होणार आहे आणि त्यासाठी
आपला सत्संग काही उद्या राहणार नाही. त्यामुळे आता पुढच्या वेळेस आपण शुक्रवारी भेटूया. आत्तापर्यंत हे 99वं प्रवचन झालं. पृथ्वीराजाने 99 यज्ञ केल्यावर 100व्या यज्ञामध्ये काही विघ्न आले. आता 100वं आपलं जेव्हा प्रवचन आहे तेव्हा विघ्न नाही, पण एक आशीर्वादप्राप्ती आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी आपण उद्याची उपासना जरूर त्या ठिकाणी उपस्थित राहावं. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रसपीता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. धनुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय.